तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण आलोय पुणे एक्झिबिशन सेंटरला रनिंग आणि वॉकिंग करण्यासाठी. काल आपण इथंच आलो होतो, जवळजवळ आपण 9 किलोमीटरची रनिंग केली होती. तर आज आपण इथंच आलोय परत, आणि आज आपलं टार्गेट थोडंसं मोठं आहे. काल आपण ऑलरेडी 9 किलोमीटरची अचिव्हमेंट केली होती, तर आज आपण ठरवलं की थोडंसं मोठी अचिव्हमेंट करायची आपल्याला. आणि कालच्या एक्सपिरियन्सवरनं मी असं ठरवलंय की मी आज ना पूर्ण मातीच्या ग्राउंडचे चक्कर मारणार आहे. कारण सिमेंटच्या रोडवर चाललो तर परत पाय आणि गुडघे दुखायला चालू होतात. माहित नाही का, आपण ते पाय आदळतात जास्त त्याच्यावर. तर त्यामुळे आम्ही आज असं ठरवलंय की आम्ही आज पूर्ण ग्राउंडची चक्कर मारणार आहे. तर आज थोडंसं टार्गेट मोठं वाढवलं आहे, बघूया किती होतंय. जाताना मी तुम्हाला शेअर करेल. आम्ही आत्ताच आलोय, तर चला मग चालू करू. ग्राउंडवर आल्यानंतर आपण पहिल्यांदा डबल बार मारायचं ठरवलं. डबल बार मी खूप दिवसानंतर मारतोय, जवळजवळ 6 महिन्यानंतर मी डबल बार मारतोय. तर मला काहीच जात नव्हतं. मी खूप एफर्ट्सली फक्त 7 डबल बार मारले. मला खूप वाईट वाटलं, कारण मी एक काळ होतो तेव्हा 50-50चा सेट मारायचो डबल बारचा. एका दमात 50 रिपिटेशन मारायचो. पण आज मला फक्त 7 डबल बार गेले, ते पण खूप म्हणजे एफर्ट्स देऊन. तर त्याबद्दल थोडंसं वाईट वाटत होतं. मग डबल बार झाल्यानंतर मी ठरवलं की आता आपण पुलअप्स ट्राय करूया. कारण मला पुलअप्सचा पण खूप चांगला एक्सपिरियन्स होता. पुलअप्स खूप मारत होतो मी, पण आज मी ट्राय केलं तर मला फक्त 2 पुलअप्स गेले, ते पण खूप एफर्ट देऊन. खूप वाईट वाटतंय, कारण एवढा चांगला आपला रिपिटेशन जात होते, पण आता जात नाहीयेत. मग त्याच्यानंतर मी रनिंग चालू केली. रनिंग पण मी खूप केली, पण काल आपण सॅटर्डेला खूप जास्त वर्कआउट केलं, त्यामुळे एवढं काही जमलं नाही. खूप वेळ झाला चालतो. 7:30ला आलो होतो, आता वाजले 8:30. 1 तास कंटिन्यू चाललोय, त्यामुळं दम पण भरलाय. मधून अजून रनिंग पण करतोय. आज मोस्टली रनिंग होत नाहीये, कालच्या ह्याच्यामुळं पाय आणखीन दुखत आहेत, त्यामुळं मोस्टली जास्त चालतो आज. तर दम लागलाय. आणखीन अर्धा तास आपण चालेल आणि 9:15ला आपला वर्कआउट संपवेल. वर्कआउट संपवून घरी आलो. येताना अंडी घेऊन आलो, आपल्याला डाएटसाठी अंडी लागणार आहेत. एक ट्रे घेऊन आलो अंड्याचा. आता आलोय घरी, फ्रेश होतो, आंघोळ करतो आणि आफ्टर वर्कआउटची मील तुम्हाला दाखवतो. मी इथं गॅलरीत उभारून व्हिडिओ काढतो. माझ्या गॅलरीत उभारले असताना तुम्हाला कधी कधी माझ्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला मोराचे आवाज असेल ओरडण्याचे, तर ते मोराचे आवाज कुठून येतात मी तुम्हाला दाखवतो. आज बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला जो व्ह्यू दिसतो, तिथून जो मोराचा आवाज येतो तो इथून येतो. बघा, दिसले तुम्हाला मोर? किती सुंदर मोर दिसतात बघा, एक नंबर असा व्ह्यू दिसतो. आणि जे मोराचे तुम्हाला आवाज येतात ते मोर हे आहेत. आज ऍक्च्युली इथं 2च मोर दिसत आहेत, पण इथं खूप जास्त मोर आहेत. जवळजवळ 15 ते 20 मोर आहेत इथं. आता सध्या तरी 2च बाहेर आहेत. नंतर कधी बाहेर आले तर तुम्हाला मी व्हिडिओ काढून शेअर करेल. ओके. हे गाईज, घरी आलो वर्कआउट वरून. आज खूप जास्त त्रास झाला. काल खूप वर्कआउट केला होता ना, पाय खूप दुखत होते, त्यामुळे आज जास्त वर्कआउट करता आला नाही. काल आपण 6 राऊंड मारले होते, आज आपण 5च राऊंड मारले. वाटलं होतं की आपण जास्त करणार, पण नाही शक्य झालं, कारण पाय खूप जास्त दुखत आहे. आपल्याला तेवढी आणखीन प्रॅक्टिस नाही, त्याच्यामुळे आपल्याला तेवढा जास्त किलोमीटर आपल्याला चालणं जमत नाहीये. तर घरी आलो फ्रेश झालोय. आता करतोय नाश्ता, आफ्टर वर्कआउट मील. तर काय, आजच्या आफ्टर वर्कआउटची मील आपली आहे अंड्याची पोळी. आपण ऑमलेट बनवलंय आणि ऑमलेट आपण खाणार आहे. हे 4 अंड्याचं ऑमलेट आहे. याच्यातून आपल्याला 24 ग्रॅम प्रोटीन भेटेल. चला मग नाश्ता संपवून घेतो आणि भेटतो तुम्हाला दुपारच्या लंच मध्ये. तर हे गाईज, आजच्या दुपारची मील आपली आहे. बिर्याणी आहे आणि फिश फ्राय, आणि त्याच्यासोबत कोशिंबीर आहे. तर याच्यामधून आपल्याला मस्त कार्ब्स पण मिळतील आणि प्रोटीन पण सोर्स चांगले भेटेल, आणि फिश मधून ओमेगा 3 पण आपल्याला चांगलं भेटेल. तर गाईज, हा व्हिडिओ आपण इथं संपवतोय. चला भेटूया आपण उद्याच्या व्लॉग मध्ये.